कोणाला काय बोलावं लागतं, कोण सुपाऱ्या घेतं, आम्हाला सुपारी कोण देणार आहे, कोण देतं? सरकार तुमच्या बाजूने आहे. प्रसाद लाड 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे येतात, विखे 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे येतात, विरोधी पार्टीची तुमच्या विरोधात बोलायची हिंमत नाही. आम्हाला सुपाऱ्या कोण देतं? कोण सुपारी देईन तुमच्या विरोधात बोलायला? काय संबंध आहे सुपारी द्यायचा आम्हाला? आम्हाला सुपाऱ्या मिळत नाहीत. तुमचा जो योद्धा आहे ना, बनावट योद्धा, संघर्ष योद्धा, तो लोकांकडून सुपाऱ्या नाही, तो असे गट्टे घेतोय आणि ते गट्टे येणाऱ्या काळामध्ये उघड होतील. काही प्रमाणामध्ये त्याच्या साथीदारांना कशा जमिनी घेतल्यात हे गट्टे स्वरूपामध्ये ते उघड झालेलं आहे आणि त्यांनी 1 to 1 चर्चा करावी आमच्या सोबत. मी आज या ठिकाणून मनोज जरांगे यांना चॅलेंज करतो, जसं अमोल खुलेंनी चॅलेंज केलं, संग्राम धनवे सोबत 1 to 1 करा. तुमच्यात हिंमत असेल ना, जागा, ठिकाण, वेळ कुठेही ठरवा, संग्राम धनवे सोबत 1 to 1 करा. तुमच्यात हिंमत असेल तर पत्रकार परिषद लाईव्ह घेऊ, जसं लाड सोबत तुम्ही बसतात ना तसे माईक ठेवून माझ्या चॅनलवर मुलाखत घेऊ. मनोज जरांगेने माझ्या प्रश्न उत्तर द्यायची, तिथून पुढे मनोज जरांगेंवर टीका करण्याचं सोडून देईल. हे उपोषण त्याच्यासाठी ना. मनोज जरांगेच काय म्हणतात की माझ्या मराठा समाजाच्या 7-12 कमी होऊ लागल्या, हे दुसरे लोक जमिनी घ्यायला लागले. अरे बाबा, जमीन कुणाची घेतली? पांडुरंगनी 49 एकर जमीन घेतली ना अंतरवालीमध्ये, त्याच वंजारा समाजाची घेतली ना. तुम्ही काय म्हणतात की महामराठा समाजाच्या 7-12 दुसरे लोक घ्यायला लागले, एक विशिष्ट जातीचे घ्यायला लागले. मग त्याच जातीचे तुम्ही 49 एकर जमीन कशी घेतली? महाविरोधात कमेंट करतात ना. तुम्ही जर खऱ्या बापाची आवनात असताना मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा, तुझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कशी? पांडेने 49 एकर जमीन घेतली कशी? त्या स्वप्नीलने 1 कोटीची जमीन घेतली कशी? श्रीरामने गावात बंगला बांधला कसा? त्या रमेश काळेने बंगला कसा बांधला? संजय कटारेचं ते 4 का 5 कोटीचं जे बोजा टाकला होता तहसीलदारनी, तो कस काय नील केला? ह्याचे उत्तर तुम्ही हे जे मला कमेंट करतात ना, तुम्ही एका बापाच्या आवरात असताना हे प्रश्न जाऊन त्या आंतरवालीमध्ये जाऊन जरांगेला विचारा ना. हा, प्रसाद लाड काय म्हणले, मला लघवी आली, मग ते लघवीला गेले. मग ह्याचं काय काम होतं पाठीमागे जायचं? त्या गंग्याचं काम सांगायचं ना, काय डील करायची, केवढ्याची करायची, कसं करायचं, काय करायचं. गंग्या होता ना तिथं, सांगायचं नाही तर पांडुला सांगायचं. अरे नुसत्या ढिला करू समाजाची वाट लावली ना. आणि थलपती समाज मी म्हणतोय थलपती महाराष्ट्राचा, अरे ह्यो डिलपती, थलपती ना ह्यो डिलपती, नुसत्या डिलाच करतोय समाजाचा जीव. सर्वात मोठा कलंक हा मनोज जरांगे समाजाला लागलेला आहे आणि हे समाजाला एक दिवस कळन. पण त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. पण मला काय वाटत नाही बाबा, इथून मागे जेवढे आरक्षणाच्या चळवळीत मोठे झाले ना, ते आहे का त्यांच्या हिशोबानेच राहिले. पण मला वाटत नाही महाराष्ट्राचा समाज, महाराष्ट्रात नाही भारतात सुद्धा राहून देणार नाही या माणसाला. याला दुबईला नाही तर तिकडे आहे का इराकला राहायला जावं लागेल. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा अमोल खुरेंकडे मी आलेलो आहे आणि प्रसाद लाड आज येऊन गेले. प्रसाद लाडांनी मनोज जरांगे यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि ते शासन दरबारी मांडणार आहेत. खरं तर हा सगळा प्रकार जो आहे ना, तो पूर्णपणे हास्यास्पद आहे. मी वारंवार सांगत आलेलो आहे, गोरगरीब साध्या भोळ्या मराठा समाजाला वारंवार गंडवलं जात आहे. मात्र सोशल मीडियावर मनोज जरांगेंचे समर्थक आपल्याला गंडवलंय हे दिसूच देत नाहीत. रात्रंदिवस सोशल मीडियावर त्या कॉक्रोच गँग सारखं ऍक्टिव्ह राहतात आणि मनोज जरांगेंना डोक्यावर घेतात. मात्र त्यामुळे आपलं किती समाजाचं नुकसान होत आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. प्रसाद लाडांनी मनोज जरांगेंच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत ते ऐकून घेतले आणि ते आता मी शासन दरबारी मांडेल आणि त्याच्यावर प्रक्रिया होईल, सरकार ऐकेल, 30 तारखेच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी होतील. मुळात मुद्दा असा आहे की मनोज जरांगेंनी सुरुवातीला ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या कधीच विसरून टाकलेल्या आहेत. आता मागणी काय केली त्यांनी? सारथीचे काही पैसे वाढवून द्या, सारथीची योजना बंद करू नका, 58 लाख नोंदी सापडल्याच्या, मुळात नोंदी नाहीतच, 58 लाख नोंदी सापडलेल्याच नाहीयेत, त्या फार पूर्वीपासूनच्या नोंदी आहेत, त्याच्याकडून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बंद कुणी केली होती? सरकारनं GR काढला ते देत राहत, त्यांनी दिल्याच पाहिजे होत्या. बंद कुणी करायला सांगितलेल्या होत्या? मग सरकारने बंद केलेले आहेत असं म्हणून सुद्धा प्रसाद लाड ऐकून घेतात. प्रसाद लाडांना मनोज जरांगे असं म्हटले की तुम्हीच कुणी प्रमाणपत्र देणं बंद केलं आहे. म्हणजे अधिकारी आम्हाला स्पष्ट सांगतायत की फडणवीस सरकारनं फोन करून सांगितलंय प्रमाणपत्र मराठ्यांना द्यायचे नाहीत, असं प्रसाद लाडांना 1 to 1 असं समोरासमोर बसून सांगतात आणि प्रसाद लाड ऐकून घेतात. हो, आम्हीच बंद करायला सांगितलं होतं, आता आम्हीच चालू करायला सांगतो. ही सगळी त्यांची भूमिका होती. बंद कुणी करायला सांगितल्या? मनोज जरांगेंना पुन्हा आंदोलनाची संधी मिळावी म्हणून त्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी द्यायला बंद केलेल्या होत्या का? कुणबी प्रमाणपत्र द्यायला बंद केलं होतं का? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित राहतो. मुळात
कुणबी प्रमाणपत्राची मागणीच केली जात नाहीये, द्यायचा सवालच उठत नाहीये. मराठवाड्यामधून 730 लोकांनी अर्ज केले आणि 308 का 10 लोकांना प्रमाणपत्र मिळाली. कोट्यवधी संख्येमध्ये मराठवाड्यामध्ये मराठा समाज असलेला 310 730 अर्ज करतो. काय मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही? कशासाठी अर्ज केले जात आहेत? मग आरक्षणाची गरजच आहे तर अर्ज केले पाहिजेत ना, केले जात नाहीत. तासन तास बोललं जाऊ शकतं. माझ्यासोबत अमोल आहे, विचारणार आहे. प्रसाद लाडांनी आज आले आणि सांगून टाकले, आता मी संदर्भाने प्रश्न मांडेल आणि 30 तारखेच्या उपोषणाबद्दल सांगितलं जाईल. मागण्या मान्य कदाचित मान्य होतील. आंदोलन हे सगळं ठरवण्यासाठी काय भूमिका आजची होती? ही भूमिका अशी आहे, कारण मनोज जरांगेत काय दम नाही राहिला त्याच्यात आता उपोषण करायचं, आणि त्याच्या मागे समाज बी राहिलेला नाही. त्यांनी समाजाला एवढं गंडविलंय. कालचाच विषय, एक जणांनी पांडुरंग तारकनी 49 एकर जमीन आंतरवालीमध्ये घेतली. हो, पांडुरंग तारकची 7-12 किती 10 गुंठ्याची 49 एकर जमीन ह्याच्याकडे आली कुठून, आणि ह्याच्याकडे पैसे एवढे आले कुठून? आणि आज तिथं प्रसाद लाड आले. तर प्रसाद लाडला ह्यो काय बोलला होता एक काळ, मी का लाड्या माड्या गुखाणाऱ्या फडणवीस संघ लग्न कर, ती भाषा कुठे गेली आता तुझी? अरे कौरक समाजाला फसवतात आणि कौरक समाजाचा वाटोळा करतात. एक दिवस साऱ्या समाजाच्या लक्षात येईल, त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. प्रसाद लाडला त्यांचं असं म्हणणं आहे, बुवा आम्ही ज्या वेळेस बोललो तेव्हा बोललो, आता समाजाचा, तुम्ही मराठा समाजाचे, मी मराठा समाजाचा आहे. प्रसाद लाड म्हणले मी मराठ्यांचाच आहे, मी तुमचाच आहे, एक भाऊ म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. विखे अगोदर समितीवर आहेत. आज प्रसाद लाडांनी यायला पाहिजे होतं की विखेंनी यायला पाहिजे होतं? विखे अगोदर गोड वाटत होते ना, विखे पाटील अगोदर गोड वाटत होते. मग आता विखे पाटलाला कशामुळे तुम्ही टार्गेट करायला लागले आणि आता प्रसाद लाडला जवळ केलं? म्हणजे तुमचा नेमकं विषय काय आहे? मला तर असं कुठतरी वाटतंय की मनोज जरांगे आहे का भाजप सरकारला मॅनेज आहे. बर, आणि 100% मी जे बोलतो हे एक दिवस उघडं पडेल. प्रसाद लाड कुठल्या मंत्रिपदावर नाहीये. विखे मंत्री आहेत, विशेषतः आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मनोज जरांगेंचे प्रमाणपत्र का बंद केले किंवा मराठा समाजाचे प्रमाणपत्र बंद का केले, हा प्रश्न जो आहे तो मनोज जरांगेंनी त्यांना विचारायला हवा होता आणि त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. लाडांचं मध्ये काय काम आहे? हे फक्त विषय असा झाला, ह्यांचे जे टेंडर आहेत 900 कोटीचे 100 कोटीचे 500 कोटीचे, हे टेंडर कॅन्सल झाल्यामुळे आहे का हे उपोषण होतं? पण आता ही मध्यस्थी प्रसाद लाड करणार आहेत आणि विखे पाटलाचं आता सध्या समजा ह्या टेंडर मुळे बिघडलेलं आहे भरपूर. आणि म्हणून विखेंनी पुढे यायचं नाही, प्रसाद लाडांनी पुढे यायचं. टेंडर जे आहे ते त्यांचे पुन्हा कार्यान्वित होतील, रद्द झालेले पुन्हा तयार होतील, ह्यासाठी एकड सगळं उपोषण आहे. हे उपोषण त्याच्यासाठी ना. मनोज जरांगेच काय म्हणतात की माझ्या मराठा समाजाच्या 7-12 कमी होऊ लागल्या, हे दुसरे लोक जमिनी घ्यायला लागले. अरे बाबा, जमीन कुणाची घेतली? पांडुरंगनी 49 एकर जमीन घेतली ना आंतरवालीमध्ये, त्याच वंजारा समाजाची घेतली ना. तुम्ही काय म्हणतात की महामराठा समाजाच्या 7-12 दुसरे लोक घ्यायला लागले, एक विशिष्ट जातीचे घ्यायला लागले. मग त्याच जातीचे तुम्ही 49 एकर जमीन कशी घेतली? अरे कौरक गंडीवतात समाजाला ना. आणि एक आहे ते स्वप्नील तारक म्हणून, त्याने सुद्धा 1 कोटीची जमीन घेतली आंतरवालीमध्ये. अरे तुमच्याकडे पैसे कुठून आले? तुमच्या पॅन्टीला ठिग लावायला दोरा नव्हता तुमच्याकडे, डायरेक्ट एकदम तुमच्याकडे प्रॉपर्टी आल्या कस काय? हे गांडवायचे धंदे सोडून द्या. आणि तुम्हाला आता सांगतोय, तुम्ही जर खरे एका बापाची अवलाद असताना, एका बापाचीच अवलाद असताना, तर माझ्या सगळं नार्को टेस्टल आणि SIT ला सामोरे जाताना कौरक पांघरून घेता तर समाजाचा चोट्टे हो. त्यांनी मनोज जरांगेंची एक बातमी मी कालच्या टीव्हीला पाहिली. मनोज जरांगेंची एक टीम आहे 8 जणांची, त्यांच्यावर मनोज जरांगे निर्भर आहे. एकीकडे मनोज जरांगे म्हणतात 8 कोटी माझ्यासोबत समोर आहे, 6 कोटी. फक्त इथं तर बातमी 8 लोकांची झाली. मनोज जरांगेच्या पाठीमागे 6 कोटी समाज होता. 6 कोटीहून आले 1200वर. 1200हून आता काय 8 जणांवर काय? ते 8 जण बी चोट्टे आहेत ना. त्याच्यात ते पांडुरंग तारक, रमेश टाळे, किशोर मरकडे, आणि पुन्हा ते हे आपलं संजय कटारे, काळकुटे आहे गांगे, आणि पुन्हा श्रीराम कुरणकर आहे. अरे हे काय काय नाही केलं समाजाच्या नावाखाली. एवढे समाजाला लागलेली ही लयच मोठा कलंक आहे. समाजाला ज्या दिवशी समाजाला कळलं त्या दिवशी समाज ह्यांना आहे का भोंगळ करू आहे का? रस्त्यावर ह्यांचे काताडी सोलो मारेन समाज. पण समाज आहे का आज भावनिक आहे? समाज मलाच उलट बोलते, पण समाजाला लक्षात यायला वर्ष 6 महिने लागेल. हे एवढे चोट्टेत भामटे हे साऱ्याने समाजाचा बाजार मांडलेला आहे. या मनोज जरांगेला खायचे वांदे होते. आज 2-2 लाखाचे आयफोन, पोराला 60-70 लाखाची कॉलेजला फिरायला गाडी,
मुलीला मोबाईल 2-2 लाखाच्या, बायकोला लाख 50-50 हजाराच्या साड्या, पायात बूट 50-50 20-20 हजाराचा, 20-20 हजाराचा ड्रेस, हे आलं कुठून? कोणता समाज देतोय तुम्हाला आणि कोणत्या समाजाने दिलंय तुम्हाला? अरे डील करायचा बास करा ना आता, कवर भावनी करतात समाज. हे माणूस आहे का गोलमेल, कोणालाच काही करून दे नाही समाजाच्या नावावर, नुसता पोळी भाजा लागले आणि सगळ्यात मोठी लागलेली किड ही समाजाला. त्यांनी आज पत्रकार परिषद लाईव्ह तर घेतली, ते म्हणला समाजासमोर काहीच लपून ठेवत नाही असं त्यांनी म्हटलं. मात्र प्रसाद लाडांसोबत त्यांनी जी लाईव्ह बैठक घेतली त्यातून त्यांना काही संधी मिळाली. हा प्रसाद लाड काय म्हणले, मला लघवी आली, मग ते लघवीला गेले. मग ह्याचं काय काम होतं पाठीमागे जायचं? त्या गंग्याचं काम सांगायचं ना, काय डील करायची, केवढ्याची करायची, कसं करायचं, काय करायचं. गंग्या होता ना तिथं, सांगायचं नाही तर पांडुला सांगायचं. अरे नुसत्या ढिला करू समाजाची वाट लावली ना. आणि थलपती समाज मी म्हणतोय थलपती महाराष्ट्राचा, अरे ह्यो डिलपती, थलपती ना ह्यो डिलपती, नुसत्या डिलाच करतोय समाजाच्या जीवावर. प्रसाद लाड लघवीला गेले, मनोज जरांगे मागे गेले. हा माग, अरे बाबा कवरक पैसे कमी, तू बाबा समाजाच्या जीवावर आता बास कर ना. तू जर खरा एका बापाच्या अवलाद असतील तर SIT ला, नार्को टेस्टला माझ्या संग तयारीला चल ना. कवरक गंडी तो समाजाला. ती सगळ्यात महत्वाची मागणी मनोज जरांगेंची होती, सगळे सोयऱ्यांची, ती आता फार झोपून टाकली त्यांनी. फक्त आले 58 लाख कुणबी प्रमाणपत्र, जे 58 लाख नोंदीचा आकडाच चुकीचा आहे. 58 लाख कोणची नोंद आहे ती, कशाचे काय 700 का काय प्रमाणपत्र निघलेत आणि 308 व्हॅलिडिटी झालेले आहेत. आणि ते सगळे सोयरे तर शब्दच नाही, आता सगळे सोयरे शब्दच निघून गेला. आता फक्त काय सगळे सोयरे तर शब्द निघून गेला, पण आता शब्द म्हणतात ना ते कोण सारथी पाहिजे, कुठं काय अण्णासाहेब पाटील महामंडळ पाहिजे, होऊन जाईल ना ते. सगळ्यात मोठी चूक ह्या मनोज जरांगेने केली. ह्याला महाराष्ट्राचा नेता व्हायचं होतं, पण महाराष्ट्राचा नेता कधीच होऊ शकत नाही रे. तू लय समाजाचं वाटोळ केलंस. शिंदे साहेब सगळं मराठवाडा ओबीसी म्हणजे आरक्षणात घालीत होते, त्या टायमाला ह्या माणसाने ऐकलं नाही. ह्याला महाराष्ट्राचा नेता व्हायचं होतं. अरे स्वतः नेता व्हायच्या स्वप्नात तू सरास मराठवाड्याचं वाटोळ करून टाकलंस. तू औरंगजेबापेक्षा बेकार माणूस आहेस. नाही, आता समाजाने कुठपर्यंत यांच्या डोक्यांना डोक्यावर घ्यायचं आहे. बरेचसे लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत आणि ते आपल्या खाली कॉमेंट करतात, तुम्ही सुपारी घेऊन बोलतात. मला काही कळत नाही, सुपारी घेणारे वेगळेच राहत आहेत आणि त्याचा ब्लेम आपल्यावर लावला जातोय. सुपारी कोण सुपारी देत आहे आम्हाला? सुपाऱ्या सगळ्यात जास्त सुपारी नाही, सगळे झाडं तिकडे अंतरावले लावलेत आणि त्या सुपाऱ्या रोज काढून घेतायत हे. आणि त्याचा व्यवसाय सुद्धा यांनी मांडलेला आहे. सोशल मीडियावर कॉमेंट करणाऱ्याला काहीही माहित नसतं की नेमकं काय झालेलं आहे. यांचा जो काही म्होरक्या आहे, यांचा जो काही योद्धा आहे, हा योद्धा नसून हा डील करणारा माणूस आहे, असा थेट आरोप अमोल खुने या ठिकाणी करतायत. मनोज जरांगेंना सुद्धा जाहीर आव्हान आहे त्यांचं. तुमच्या त्या नार्को टेस्टचा तर काही विषयच नाही, आता काढून टाकलाय बाजूला. त्याच्यावर काय सांग? मी काय म्हणतोय, मला जे कमेंट करतेत, जेवढे महाविरोधात कमेंट करतेत ना, तुम्ही जर खऱ्या बापाची आवनात असताना मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा. तुझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कशी? पांड्याने 49 एकर जमीन घेतली कशी? त्या स्वप्नीलने 1 कोटीची जमीन घेतली कशी? श्रीरामने गावात बंगला बांधला कसा? त्या रमेश काळेने बंगला कसा बांधला? संजय कटारेचं ते 4 का 5 कोटीचं जे बोजा टाकला होता तहसीलदारनी, तो कस काय नील केला? ह्याचे उत्तर तुम्ही हे जे मला कमेंट करतेत ना, तुम्ही एका बापाच्या आवरात असताना हे प्रश्न जाऊन त्या आंतरवलीमध्ये जाऊन जरांगेला विचारा ना. आणि मी जर त्याच्यात जर हे जे शब्द मी बोलतोय ह्याच्यात जर माझ्याकडून जर काही चुकलं, तुम्ही डायरेक्ट माझ्यावर आहे का आबरू नुसकवण्याचा दावा टाका, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि माझ्यावर जे आरोप केलता ना, त्या सुद्धा आरोपीचा आहे, त्या सुद्धा ह्याचं मी काय म्हणतोय, छोट्या टीमचं जरांगेचं आणि माझी SIT आणि नार्को टेस्ट लावा. मी जर कशात घटलो ना, मला जी समाज शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. मग तुकडे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घाला. पण मी जर त्याच्यातून सुटलो तर ह्या सुद्धा चोट्याचे आहे का, या जरांगेचे, ह्यांचे मी तुकडे करू करू आहे का असं कुत्र्याला खाऊ घाला. नाही, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे आणि समाजाने ऐकून घेतली पाहिजे की एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात, मी समाजासाठी करतोय, मला 1 रुपयाची गरज नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मला कुठल्याही पैशाची गरज नाही, समाजाने मला फार भरभरून दिलेला आहे. मग ह्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी कोणासाठी, कशासाठी, का घ्यायच्यात, कोण घेऊन देतंय, कुठून पैसे देत आहेत, कोण पैसे घेऊन येत आहेत? तुम्ही त्या 63 कोटी रुपयांचा उल्लेख केला त्या बांगरांच्या मुद्द्यामधला, त्या मुद्द्यावर कुठलाही प्रश्न कुणीही मनोज जरांगेंना विचारत नाही आणि त्या मुद्द्यावर मनोज जरांगे बोलत नाहीत. तुम्हाला वारंवार फोन करून सांगितलं जातंय आमच्यावर बोलू नका, तुम्हाला काय पाहिजे सांगा, असं तुम्हाला सुद्धा सांगितलं जातं.
मला बी बोलते तर मला बी वापर येते, पण मी काय म्हणतोय माहितीये का, SIT आणि नार्को टेस्ट लागायला पाहिजे. ओबीसीचे जे 14 आमदार होते त्यांना टार्गेट वर घेतलं होतं विधानसभेला की ह्यांना पाडायचं म्हणून, आणि त्या टायमाला काय खुर्चीसाठी आमदार लोक काय कोटी 2 आणि 4 आणि 5 कोटी त्यांना काहीच नसते, असे 60-65 कोटी रुपये आहे का ओबीसीच्या 14 आमदारांनी आणून दिले. आणि आणायला कोण होता, काय म्हणते ते आपलं हे ट्रान्सपोर्टचा धंदा कोणाचा, गंगाधर काळकुटीचा. हे फक्त आणायला न्यायला इकडलं तिकडलं इकडं करायला घेऊ, यांनी सारी माया गोळा केली. आणि हे सर हे उघड्या पडत असते सर, तुम्हाला वाटत असेल तुमच्या बाजूने सर यंत्रणाचं, पण अमोल खुणे आहे का तुमच्या बापाला बी घाबरत नाही. तुम्हाला काय शकतं एक वाटा, ज्या दिवशी आहे का तुम्ही चुकीचा पाऊल उचलिता ना अमोलच्या विरोधात, त्या दिवशी तुम्हाला कळन ह्या वाघाच्या मागे किती लोक आहेत. वर्षात तुम्हाला कळणार नाही. तुमची जी मागणी आहे त्या मागणीला मनोज जरांगे शब्द उत्तर देत नाही. हत्येच्या कटाबद्दल काय झालं, तुमचे प्रश्न जे आहेत ती ह्या जमिनी कशा काय कुठून खरेदी करतायत ह्यावरती अजिबात शब्द काढत नाही. मग मी तेच म्हणतो ना, पांड्याला 10 गुंठे जमीन होती, पांड्याकडे 49 एकर जमीन आली कशी, आणि हे नुसतं उघडं पडले अंधारात. ह्यांचे किती काळे बाजारे असते, कुठे फ्लॅट असते ना, कुठे कशी घडगणचे प्रॉपर्टी कोणत्या देवस्थानाच्या नावाखाली कशी टाकली असेल काय, हे सर्व जनतेसमोर कवा येईल माहिती का, ज्या टायमाला सरकार SIT आणि नार्को टेस्ट लावेल. आणि एक दिवस आहे का लागणार, SIT आणि नार्को टेस्ट लागणार, कारण सरकार बदनाम होईल जर SIT नार्को टेस्ट जर नाही लावली. हे चोट्टे आहे का साऱ्या महाराष्ट्राला कळलं येतं यांनी काय काय केलंय काय नाही. अहो नुसतं ओपन झालं तर ज्याला ह्या 10 गुंठ्यावरला हे 49 एकर वर गेलाय, मग असे किती मोठी लाभार्थी टोळी. अहो ज्याच्या घरावर आहे का पत्र गळ ताडपत्र टाकले होते त्याचे आज कोट 2-2 कोटी रुपयाचे बंगले झाले कसे, हे बी समाजाने विचारायला पाहिजे ना. मलाच पैसे देत असतील यांना, कोण पैसे देतात, कशामुळे देत असतील पैसे, हे सरकारवर दबाव आणायचं. आमची भोळी बाबडी समाज आहे, मराठा समाज भावनिक तवाच होतो, मग समाजाला कुठेतरी पेटवायचं आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. सगळ्यात मोठा कलंक हा मनोज जरांगे समाजाला लागलेला आहे, आणि हे समाजाला एक दिवस कळन, पण त्या टायमाला वेळ निघून गेलेली असेल. पण मला काय वाटत नाही बाबा, इथून मागे जेवढे आरक्षणाच्या चळवळीत मोठे झाले ना ते आहे का त्यांच्या हिशोबानेच राहिले. पण मला वाटत नाही महाराष्ट्राचा समाज, महाराष्ट्रात नाही भारतात सुद्धा राहून देणार नाही या माणसाला. याला दुबईला नाही तर तिकडे आहे का इराकला राहायला जावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या बारकाईनं, आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे त्यामध्ये दुमत नाही. मात्र आरक्षणाचा मुद्दा कायदेशीर लढाई लढली पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून रस्त्यावरची लढाई लढून, म्हणजे रस्त्यावरची लढाई सुद्धा लढली पाहिजे, मात्र ती रस्त्यावरची लढाई वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊन समाजाला गंडवण्याचा हा सगळा प्रकार आहे. तुम्हाला जर आरक्षणच मिळवायचं आहे तर वारंवार उपोषण कशाला करायची, आणि उपोषण करून सरकारला सांगून त्यांच्या म्हणण्यावर पुन्हा ऐकून का घ्यायचंय. तुम्ही वेळोवेळी सरकारला वेळ देऊन सरकारकडून काही गोष्टी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमच्याच सोबत असणाऱ्या टोळीच्या पदरात तुम्ही काही पाडून घेतलेला आहे. समाज मात्र तसाच उपाशी राहिलेला आहे. मग तेच झालं ना, झाले ना 9-10 उपोषण झाले, 2दा गुलाल उधळला, एकदा वाशीमध्ये एकदा मुंबईमध्ये. अरे सगळ्यात मोठा अपमान मराठ्याचा कुठं झाला माहितीये का, वाशीमध्ये. दुसरा अपमान झाला आझाद मैदानावर. काय नाही भेटला बाबा समाजाला, उपोषण करू कवरक समाजाला गंडवायचं असं सोडून दिला बाबा. आता समाजाचं लय वाटोळ झालंय. मी काय म्हणतोय, घुसले असते 10-5 हजार महाराष्ट्रातले कुणबीमध्ये, पण बाकीच्याने काय करायचं. गेलं ना EWS आरक्षण गेलं, ECBC गेलं, शिंदे साहेब अख्खा मराठवाडा आरक्षणात घालत होते त्या टायमाला ओबीसी मध्ये. पण ह्या माणसाला मराठवाड्यापुरता नेता राहायचं नव्हतं, महाराष्ट्राचा नेता व्हायचा होता. अहो लय अवघड झालं समाजाचं. समाजाला लय कळून विनंती, त्या माणसावर भरवसा ठेवू नका, हे एक दिवस उघडा पडणार आहे. त्याला सरकारच चालित आहे सध्या, पण हे उघडा पडल. ओबीसींचं किंवा मग इतर राजकीय नेत्यांचं काही प्रमाणे सांगितलं गेलं तर मनोज जरांगेंना शरद पवार चालवतायत, ठाकरे चालवतायत असा आरोप होता. तुमच्या दृष्टीनं मनोज जरांगेंना कोण चालवत, कोणाच्या म्हणण्यावर ऐकतात मनोज जरांगे? माझं म्हणणं काय माहितीये का, सरकार हे आपले पवार साहेब बी चालवत नाहीत, आणि उद्धव ठाकरे बी चालवत नाहीत. त्या माणसाला सरकारच चालित आहे. कारण आहे का, हे 100% आहे का, ग्रामीण भागात सराला माहित झाले, आणि माझ्याकडे चांगले चांगले व्यक्ती येतात, त्यांनी मला सरांनी सांगितलं ह्याला सरकारच चालित आहे. सरकार ह्याला काय करायचं, ओबीसी मराठावाद पेटून द्यायचा स्वतःच,
पोळ्या भाजायच्यात, बाकी काय नाही. ओबीसी आता हे साऱ्याच्या लक्षात आलंय, ओबीसीच्या लक्षात आलंय, मराठ्याच्या लक्षात आलंय. हे फक्त आहे का भावली? भावली कशी असते ती आहे ना, एक गाणं आहे ना कोणतं तरी, एक तमाशा असतो बघा, ग्रामीण भागात पहिले तमाशे व्हायचे. जे जास्त पैसा फेकीन त्याच्या गाण्यावर नाचायचं. तसा खेळ आहे, जिकडून माल येईल तिकडे नाचायचं आपलं. मनोज जरांगे तसं करतायत. हा ते पैसे जे जास्त उडवेन त्याच्या समोर जाऊन नाचायचं. हा तेच धंदा आहे, बाकी काय असं सगळं चाललेलं आहे 100%. म्हणजे आजच्या कंडिशनला काय झालेलं आहे मला शेवटी जाता जाता सांगायचं आहे की कधी काळी मनोज जरांगेंना मनोज दादा जरांगे पाटील साहेब असं म्हणावं लागायचं, मंत्री असं म्हणायचे. आज मात्र मनोज जरांगेंना या पृथ्वीतलावर इतका खालच्यातला खालच्या शब्द सध्या लोक वापरतायत. हा स्तर कसा घसरलाय? एक काळ असा होता, मनोज जरांगेच्या जर विरोधात कुणी जर कमेंट टाकली तर त्या पोराला आहे का तिथं जाऊन आहे का त्याच्या तोंडाला काळे लावायची नाही तर किंवा हानमार करायची. पण आज ती वेळ नाही राहिली. आज 90% एवढ्या खालच्या पातळीच्या कमेंट कशामुळे चालल्यात? सर उघडं पडलं ना. हा, तुम्ही बनावट निघलात तुम्ही. सर तुमचं उघडं पडलं तांब पितळ. आता मला बी कमेंट करतात काही तुमच्यात जर खरी धमक असेल ना कमेंट करणाऱ्याला, अमोल खुने आहे का एवढा सोपा नाही. तुमच्यात खरंच धमक असेल ना मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारणार आहे. पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली, स्वप्नील तारकने 1 कोटीची जमीन कशी घेतली, संजय कटारेचं 5 कोटीचं बोजा वाळूचा कस काय सरकारने नील केला, त्या रमेश काळेने 2 कोटीचा बंगला कसा बांधला, त्या किशोर मरकडनी कस काय एवढं छापिलं, त्या सुदाम मुकनेने कस काय गाडी घोडी बंगला पिंगला कस काय झालं, त्या श्रीराम कुरणकरनी कस काय 1.5 एकर वारला एवढा मोठा झाला, 1.5 एकर वाल्याला 2 कोटीचा बंगला गावात रानात फार्म हाऊस, हे आलं कुठून? हे प्रश्न समाजाने कुणाला विचारायला पाहिजेत मनोज जरांगेला जाऊन. आणि तुम्ही मला कमेंट करतात होय, अरे तुम्ही कमेंट करतात आज पण उद्या तुम्हाला एवढा पश्चाताप होईल त्या गोष्टीचा. तुम्हाला आहे का माझ्यापाशी येऊन आहे का तुम्हाला लाज वाटेल मला अमोलच्या विरोधात आपण बोलून लय मोठी चूक. तुम्ही उपोषणाची तारीख आता मनोज जरांगे कदाचित म्हणजे हे जसं तुम्ही सांगितलंय तसं ठरवून असू शकतं. तुम्ही आंदोलनाचा इशारा द्या, तुमच्या ज्या काही मागण्या त्या आम्ही टेंडर प्रक्रिया ज्या आहेत त्या थांबलेल्या त्या करून देतो वगैरे सगळं, आणि 30 तारखेचं उपोषण कदाचित पोस्टपोन होऊ शकतं, थांबवू शकतं सगळं. आणि ते थांबल्यानंतर तुम्ही उपोषणाला निवेदन दिलेलं आहे, तुम्ही उपोषणाला बसणार आहात का? मी 100% उपोषणाला बसणार आहे. म्हणजे मनोज जरांगे थांबले तरी तुम्ही बसणार आहेत? मी बसणारच आहे. कारण काय माहितीये काय का, माझ्या समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं, एसीबीसी गेलं, यांचे सगळे स्वैर शब्द बी कुठे गेला आता काय ते 4-3 4-3 काय ते तिसरं डायलॉग खातात. मग माझ्या समाजाने काय करायचं? असला भूलथाप माणूस भेटला समाजाला, ह्याला लय उंचीवर नेलतो समाजाने, पण एवढा स्वार्थी मला संपवायला बीड जिल्ह्यातला एक नेता संपवण्यासाठी याने मला बळीचा बकरा केला. पण ह्याला काय माहिती अमोल खुने पशीच आपण सर घडलेलो आणि हे चोट्या टीमला माहित नाही. अरे अमोल खुने तुमचा सराचा बाप आहे बेटा. हो तुमच्याकडे आहे का तुमचा 1 दिवसाचा खर्च आहे तर अमोलची सारी पुरापोटी बी नाही, पण अमोल तुमच्या बापाला बी भेट नाही. तुम्हाला काय एक शक्ती आहे कोट्याच्या वटा, तुमचे काय मंत्री पक्षे फिक्षे सत्ता तुम्हाला काय हालायची तेवढे हाला. फक्त ज्या दिवशी विनाकारण माझ्या नादी लागतात त्या दिवशी तुम्हाला कळल अमोलच्या माग महाराष्ट्रातली जनता किती इथं. वेळ आल्यावर दाखवून देऊ. खूप खूप धन्यवाद अमोल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय उद्देश होता नेमका इथे येऊन अमोलशी चर्चा करायचा आणि काय नेमका प्रकार होता? खरं तर महाराष्ट्रामध्ये आजच्या कंडिशनला मनोज जरांगेंच्या पाठीमागे किती लोक आहेत हे वारंवार आम्ही सांगतोय. आणि कालच्या ज्या काही बैठकीला 1200 लोक आले होते त्यापैकी 8 लोकही मनोज जरांगेंची टीम आहेत अशा बातम्या यायला लागल्यात. कुणी पेरल्यात ह्या बातम्या, कुणी करायला सांगितली बातमी की मनोज जरांगे हे 8 लोकांच्या टीमवर जगतात किंवा चालतात, त्यांच्याच म्हणण्यावर चालतात. मग त्या उरलेल्या 1200 लोकांनी त्या भक्तांनी काय करायचं? त्यांची तितकीच लायकी आहे का? त्यांनी फक्त सोशल मीडियावर कॉमेंट करायच्या आणि मनोज दादा म्हणून पुढे जायचं? त्या 8 लोकांवर मनोज जरांगे निर्भर असतील तर ते 1200 लोकांचं काय? 6 कोटी तर फार दूरच राहिले, कोणी ऐकत नाही. 30 तारखेला ह्यांच्या नाकी नऊ आलेले होते, त्यांना गावात सुद्धा कोणी येऊ दिलेलं नाही. नाकी नऊ आलेले होते लोक जमवण्यासाठी, आणि म्हणून कुठेतरी प्रशासनाकडून सरकार पक्षाचा कोणीतरी माणूस बोलवायचा आणि त्याच्याकडून हे सगळं चर्चा करून घडून आणायचं. आणि आता थांबतो आम्ही. ज्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी 58 लाख नाहीच आहेत त्या गुलदस्त्यात प्रमाणे त्या चालू करा. मनोज जरांगेची मागणी काय 58 लाख नोंदी सापडल्यात त्या चालू करा.
चालूच आहेत त्या, कुणी तक्रारच करत नाही, कुणी अर्जच करत नाही, त्यामुळे त्या बंद पडल्यात. खरं सांगायचं झालं तर मला या ठिकाणी प्रसाद लाड यांना सवाल उपस्थित करायचा आहे. सरकार म्हणून तुम्ही जो JR काढला आणि त्या JR ची अंमलबजावणी केली, कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले आणि ते तुम्हीच बंद केलंय असं मनोज जरांगेंनी तुमच्या तोंडावर सांगितलं, मात्र तुम्ही शब्द बोलला नाहीत. जर ते सरकारने सांगितलं नसतं कुणबी प्रमाणपत्र देऊ नका तर प्रसाद लाड म्हणले असते. सरकारने नाही सांगितलं दादा, मात्र प्रसाद लाड म्हणले नाही, काहीही म्हणले नाहीत. याचा अर्थ सरकारने बंद करायला लावलं होतं, हे सिद्ध होत आहे. म्हणजे कुणी ठरवून केलेलं होतं JR काढायचा आणि रद्द करायचा. रद्द करायचा म्हणण्यापेक्षा JR हा कायदेशीरच नाही हे सरकार ठरवून देत आहे का, सिद्ध करतंय का, हाही सवाल उपस्थित होतो. जे कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजेत ते बेकायदेशीर सांगितलंय, JRच बेकायदेशीर आहे. हा प्रसाद लाडांचा चुप्पी साधणारा प्रसंग हा सगळं सांगून जातो. म्हणून प्रमाणपत्र उद्या ते बेकायदेशीर असतील तरी ते दिले जाऊ शकतात, अर्ज केलेले मिळू शकतात. फक्त एवढ्यावरच 30 तारखेचं उपोषण होतं का आणि महाराष्ट्रातून ताकदीने यासाठीच होतं का? आणि मनोज जरांगे म्हणतात मी सहज 3 कोटी जमा करू शकतो. 1200 लोक सुद्धा तुम्हाला फार ताकदीने जमावे लागले, गावोगावी जावं लागलं. एका भावी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका बीड आणि जालना मधल्या आहेत. भावी जिल्हा परिषद सदस्यांना तुम्ही फोन करून दम देऊन सांगितलं तुम्हाला जर निवडणूक लढवायची असतील तर लोक आणा बैठकीला. त्यांना 1200 लोक सुद्धा जमा झालेले नाहीत. तुम्ही 3 कोटी लोक जमा करण्याची भाषा ही तोंडाचे हवाफ आहेत. तुम्हाला 3 कोटी सोडून द्या, तुम्हाला 1200 लोक सुद्धा जमा झालेले नाहीत. आणि 30 तारखेला तुम्हाला 2000 लोक सुद्धा तिथे येणार नव्हते हे तुम्हाला सुद्धा माहित होतं. आणि म्हणून तुम्ही हे आंदोलन गुंडाळण्याच्या भूमिकेमधून ह्या सगळ्या प्रक्रिया केलेल्या आहेत. उद्याच्याला प्रसाद लाड जातील आणि मान्य केल्या. सारथीला जी बैठक आहे ती कायदेशीर, सारथीला जो निधी द्यायचा तो कायदेशीर द्यावाच लागणार आहे. ते कुठल्याही महामंडळाला द्यावाच लागणार होता, तो दिला जाईल. आणि जे काही आंदोलन कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीत त्या काढल्या जातील. जसा सातारा संस्थांचा JR आहे तसा हाही JR काढला जाईल उद्याच्याला आणि तो नंतर बेकायदेशीर ठरवला जाईल, कोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल. सरकारनं तुम्हाला खेळवायचं आणि तुम्ही त्यातून काहीतरी मिळवायचं हा प्रकार घडलेला आहे. याच्याशिवाय मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून आज अमोल सोबत चर्चा करण्याचा प्रकार होता. अमोलने सांगितलं की कुणी काय मिळवलेलं, 49 एकर जमीन, ज्याच्याकडे 1 गुंठाही जमीन नव्हती, त्या पांडुरंग तारकर कशी काय आली, कुठून घेतली, कसं काय फार्म हाऊस बांधलं, फार्म हाऊस बांधून वरच्या रूम मध्ये नेमकं काय चालवत होतं. अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्रासमोर ते येतील. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासमोर येतीलच. आणि सोशल मीडियावर कॉमेंट करणारे, आमच्या खाली येऊन कॉमेंट करणाऱ्याला पुन्हा सांगणे, तुम्ही अगोदर कॉमेंट करायला लिहायला शिका. कुठं काय लिहावं लागतं, कोणाला काय बोलावं लागतं, कोण सुपाऱ्या घेतं. आम्हाला सुपारी कोण देणार आहे, कोण देतं? सरकार तुमच्या बाजूने आहे. प्रसाद लाड 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे येतात, विखे 5 मिनिटांमध्ये तुमच्याकडे येतात. विरोधी पार्टीची तुमच्या विरोधात बोलायची हिंमत नाही. आम्हाला सुपाऱ्या कोण देतं? कोण सुपारी देईन तुमच्या विरोधात बोलायला? काय संबंध आहे सुपारी द्यायचा आम्हाला? आम्हाला सुपाऱ्या मिळत नाहीत. तुमचा जो योद्धा आहे ना, बनावट योद्धा, संघर्ष योद्धा, तो लोकांकडून सुपाऱ्या नाही, तो असे गट्टे घेतोय. आणि ते गट्टे येणाऱ्या काळामध्ये उघड होतील. काही प्रमाणामध्ये त्याच्या साथीदारांना कशा जमिनी घेतल्यात हे गट्टे स्वरूपामध्ये ते उघड झालेलं आहे. आणि त्यांनी 1 to 1 चर्चा करावी आमच्यासोबत. मी आज या ठिकाणून मनोज जरांगेंना चॅलेंज करतो, जसं अमोल खुलेन चॅलेंज केलं. संग्राम धनवे सोबत 1 to 1 करा. तुमच्यात हिंमत असेल ना, जागा, ठिकाण, वेळ कुठेही ठरवा. संग्राम धनवे सोबत 1 to 1 करा. तुमच्यात हिंमत असेल तर पत्रकार परिषद लाईव्ह घेऊ. जसं लाड सोबत तुम्ही बसतात ना, तसे माईक ठेवून माझ्या चॅनलवर मुलाखत घेऊ. मनोज जरांगेंनी माझ्या प्रश्न उत्तर द्यायची. तिथून पुढे मनोज जरांगेंवर टीका करण्याचं सोडून देईल. आज या झाडाखालून अमोलच्या शेतातून तुम्हाला जाहीर करतो, मनोज जरांगेमध्ये हिंमत असेल ना तर माझ्यासोबत 2 तासाची पत्रकार परिषद लाईव्ह मनोज जरांगेंनी घ्यावी आणि माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर द्यावीत. महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची, मराठा समाजाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मनोज जरांगेंनी द्यायची. तिथून पुढे मनोज जरांगेंसोबत मनोज जरांगेंवर टीका करणं किंवा त्याच्या विरोधात बातम्या करणं, त्यांच्या चुकांवर बातम्या करणं हे मराठी महाराष्ट्रात मी सोडून देईल. हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.